बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केलिया समरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारुण्याता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरु रे नमः. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारुण्याता. तर कालच्या पाठामध्ये लास्टचा पॉइंट आहे की पारमार्थिक दृष्टीने काय सांगायले ते की पारमार्थिक दृष्टीने मी तुझा गुरुचा आणि शिष्याचा संवाद आहे. आणि त्याच्यामध्ये गुरु सांगतायत की पारमार्थिक दृष्टीने मी तुझा गुरु, तुला केलेला उपदेश, तू शिष्य व तुला प्राप्त होणारा मोक्ष आणि हे सर्व मिथ्य आहे. तर ध्यानात घ्या काय म्हणाली ती की शिष्यही मिथ्य आहे, गुरुही मिथ्य आहे, केलेला उपदेशही मिथ्य आहे, बंधही मिथ्य आहे आणि मोक्षही मिथ्य आहे. मग नेमकं आहे तरी काय? तर हे सर्व अनिर्वचनीय आहे म्हणतात आणि सर्व चैतन्यच आहे म्हणजे परमात्माच आहे असं त्यांचं सांगण्याचा हेतू आहे. तर याकरिता तुम्हाला म्हणले एक आग्रहदेव नावाच्या ग्रस्ताची कल्पित कथानक सांगतो. आता हे आग्रहदेव नावाचा ग्रस्त आहे आणि त्याचं कल्पित कथानक आहे. त्यामध्ये त्यांना पडलेलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नातली त्याची कथा आहे. तर त्यांना काय स्वप्न पडतंय आग्रहदेवाला ते इथं ते मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वप्नदृष्टीतील आग्रहदेवाची कथा. स्वप्नदृष्टीतील आग्रहदेवाची कथा म्हणजे ज्या आग्रहदेवाला स्वप्न पडलं त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये त्याला काय काय दिसलं आता ते तिचं वर्णन करतात. श्री गुरु म्हणतात आग्रहदेव नावाचा कोणी एक ग्रस्त अनादिकालापासून निद्रिस्त होता. अनादिकालापासून म्हणजे सुरुवातीपासून कसा होता? निद्रिस्त होता. आता निद्रिस्त म्हणजे झोप. आता झोप कशाला कशी असते म्हणतात? झोप आपली ही आपण दररोज जी झोपतो ती झोप नाही. तर या ठिकाणी परमात्मा विषयक अज्ञान म्हणजे परमात्मा म्हणजे देव कशाला म्हणते तेच आम्हाला त्याच्याबद्दलचं जे अज्ञान आहे हीच काही एक झोप किंवा त्याला निद्रा असं म्हटलेलं आहे. व दिसणारे हे जगत हेच त्यात पडलेले स्वप्न आहे. म्हणजे आपण अनादिकालापासून आहेत आपण. कारण अनादिकालापासून आपण कशामुळे तर जे चैतन्य आहे ते अनादीच असतं. माया अनादी आहे पण ती शांत आहे आणि परमात्मा अनादीच आहे. पण तो शांत नाही. अनंत आहे अनंत. तर मग तसं ते स्वरूप आहे आणि ते स्वरूप आपण आहोत. पण आपल्याला ह्या देहाचाच भ्रम झालाय की देहच मी आणि देहच माझा. अशा पद्धतीचा जो भ्रम झालाय तो फक्त भ्रम काढायचा आहे आपल्याला. तर हे दिसणारं जे जगत आहे तेच असणारं स्वप्न हा सिद्धांत मनात धरून प्रस्तुतची आग्रहदेवाची कथा सांगितलेली आहे. मग त्या आग्रहदेवाला स्वप्नामध्ये आग्रहदेव म्हणजे देव म्हणजे व्यक्ती बरं का त्या व्यक्तीचं नाव आहे. ब्रह्मदेव म्हणलं म्हणजे मग त्यो ब्रह्मदेव आणि हे ब्रह्मदेव एक होईल असं नाही. तसं हे आग्रहदेव म्हणजे एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला शरीराचं अमंगलत्व स्वप्नामध्ये त्याला काय दिसायला लागलं स्वप्नामध्ये. तर आग्रहदेवाने स्वप्नात असे पाहिले की आपण चांडाळ असून अनंत दुःख भोगीत आहोत. त्याला स्वप्न पडलं की आपण एक चांडाळ आहेत आणि आपण दुःख भोगायलेलो आहोत. तर साधू संतांचं प्रमाण देखील इथं दिलेलं आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहेशे. आता आपलं हे शरीर आहे, ते शरीर असणारं दुःखाचं कोठार आहे. शरीर जर नसतं मिळालं तर आपण सुखामध्येच होतो. पण शरीर मिळालं
शरीरानंच दुःख आपल्याला कळायला लागलेले आहेत. कारण तुम्ही म्हणता ना स्थूल शरीरानं का? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर हे शरीर लागतात आणि एकाच देहामध्ये हे 4 आहेत. तर त्याच्यामध्ये शरीर दुःखाचं कोठार आहे असं त्याला स्वप्न पडलं. शरीरामध्ये रोगाचं भांडार आहे असं त्याला दिसायला लागलं. शरीर हे दुर्गंधीचं स्थार आहे. आपलं हे मानव शरीर सगळ्या शरीरापेक्षा ज्यादा दुर्गंधी आपल्या शरीराला आहे. आणि नाही अपवित्र शरीराशी म्हणजे हे शरीरासारखं अपवित्र असं दुसरी कोणचीच गोष्ट नाही. इतकं शरीर असं आहे, याला हे स्वप्न पडायला लागलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे आपले शरीर. मग तुम्ही म्हणता हे कसं काय दुर्गंधीचं स्थार आहे? तर हे शरीर हाडं, मांस, रक्त, त्वचा, चरबी, रेत, मलमूत्र इत्यादी दुर्गंधी पदार्थांनी भरलेले आहे. आता खरोखरच आहे की नाही? आपलं शरीर म्हणजे कसं आहे? हाडं आहेत, मांस आहे, रक्त आहे, त्वचा, चरबी, रेत, मलमूत्र इत्यादिकानं भरलेलं आहे. म्हणून असं त्याला अमंगलत्व असं स्वप्नामध्ये त्याला दिसायला लागलं त्या अग्रत देवाला. पुढे गेल्याच्या नंतर त्यांना आणखी पुढचा पॉइंट दिसायला लागला नरकातील भयंकर प्रसंगाचे वर्णन. तर अग्रत देवाला नरकरूपी महाभयंकर वनात व्याघ्र सर्पादी प्राणी विचित्र स्थाने दिसली. त्या स्वप्नामध्ये त्यांना व्याघ्र म्हणजे वाघ, सर्प इत्यादी प्राणी त्यांना दिसली. कोठे भयंकर प्राणी मला भक्षण करण्याकरिता आपल्याकडे धावून येतात. कोठे तप्त लोखंडी खांबाला बांधलेले प्राणी हंबरडा फोडतात. कोठे तापलेल्या वाळूतून अनवाणी पायाने जीवांना चालवितात. त्यांना यमदूत लोखंडाच्या तप्त दंडाने मारतात. अशा रीतीने त्याने भयंकर अशी स्थाने पाहिली. स्वप्न पडतंय बरं का अग्रत देवाला आणि स्वप्नातली कथा सांगायलेत. त्यास असेही दिसले की आपण पाप कर्म करून नरकातील भयंकर दुःखास पात्र प्राप्त होऊन दुःख भोगीत आहोत. तर अशा प्रकारचे या स्वप्नामध्ये त्यांना स्वप्न पडतंय अग्रत देवाला आणि ते असं स्वप्नामध्ये त्याला दिसायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन लगेच त्याला स्वर्गभोगाचे वर्णन म्हणजे स्वर्गामध्ये कसं असतंय त्याचं ते लगेच त्याला स्वप्न तिथं आठवायला लागले. त्याने स्वर्गलोकात उत्तम स्थानी देव विराजमान आहेत. त्या देवांना दिव्य भोग आहेत. अमृत सेवनाने त्यांना तृप्ती होते. म्हणून भूक किंवा तहानेची पीडा त्यांना होत नाही. तर स्वर्गामध्ये असं असतं आपल्यासारखं अन्न खायला नाही तिथे. तिथं फक्त अमृत प्यायला असतं. असणारं तिथलं जर वर्णन आता ऐकलं तर बघा ते त्यांना तिथं म्हणले त्यांना भूक आणि तहान लागत नाही. आपल्यासारखी भूक तहान लागत नाही त्यांना. तर तिथं त्यांना अमृत प्यायला असतं. आणि तिथं ही आपल्यासारखी शरीर नाही, तिथं मलमूत्र विरहित शरीर आहेत. आपल्यासारखं बाथरूमला जावं लागत नाही त्यांना स्वर्गामधल्या देवांना. मलमूत्र रहित दिव्य शरीरे देवांची असून सर्व शरीर दोषरहित आहेत. तिथं दोष नाहीत. आणि तेच तिथलं शरीर असतात स्वर्गातले ते सुगंध येतो त्यांच्या शरीराचा सुगंध. तर दोषरहित सुगंधी अशा उर्वशी सारख्या अप्सरा त्यांच्या पुढे नृत्य करत आहेत. उर्वशी अप्सरा वगैरे आहेत ते त्या देवांच्या पुढे नृत्य करतायत. कधी कधी देव त्यांच्या बरोबर रममाण होतात. कधी कधी त्यांना बरोबर घेऊन विमानातून विहार करतात. एकदा आपणही पुण्यवान होऊन दिव्यस्थानी बहुत कालपर्यंत अप्सराशी रमण झालो आहोत असं त्याला स्वप्न पडायला लागलेलं आहे. आणि पुण्य संपल्याबरोबर एकाएकी मलमूत्राने भरलेल्या कुंडामध्ये पडलो आहो असे पाहिले. आता ते इतके एकदम स्वर्गामध्ये होता आणि लगेच त्या स्वर्गातूनच लगेच पुण्य संपलं की लगेच एकाएकी मलमूत्राने भरलेल्या कुंडामध्ये पडलो आहोत असं स्वप्न पडायला लागलंय. एकदा असे पाहिले की सर्वांचा जो ईश्वर त्याच्या पुढे त्यांचे सेवक उभे आहेत. अनेक जीवांना तो ईश्वर त्यांचे दयाळू सेवक आहेत असे दिसतात. कित्येक जीवांना ते भयंकर प्रतीत होतात. त्या स्वर्गरूपी वनात असणाऱ्या जीवांना त्यांच्या कर्मानुसार तो ईश्वर फल देतो. काही ठिकाणी असेही पाहिले. म्हणजे त्या अग्रत देवाला जे स्वप्न पडतंय त्या स्वप्नामध्ये त्याचं हे वर्णन आहे. त्याला असं स्वप्न पडलेलं आहे. आता पुढं त्यांनी त्या स्वप्नामध्येच भरतखंडाचं वर्णन केलेलं आहे. आता भरतखंडामध्ये ब्राह्मण वेदाध्ययन करीत आहेत. भरतखंड म्हणजे आपला देश. या देशामध्ये ब्राह्मण वेदाध्ययन करीत आहेत. आता ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण आणि हे जातीचे बी ब्राह्मण. तर जे समजा परमार्थ करीत आहे, ब्रह्म जाणून घेतलेला आहे त्याला ब्राह्मण असं म्हणतात.
हे जातीचे ब्राह्मण असतात तेही आहेतच, परंतु तुम्ही आम्ही जर ब्रह्म जाणून घेत असतो, तर आपण पण ब्राह्मणच आहोत. तर मग ब्राह्मण वेद अध्ययन करीत आहेत. कोणी यज्ञशालेत उत्तम कर्म करीत आहे. कोणी गंगा नदीत पुण्यानिमित्त स्नाने करीत आहेत. कोठे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू मुमुक्षूंना आत्मज्ञानाचा उपदेश करीत आहेत. त्या ज्ञानाने मुमुक्षूंना आत्मज्ञानाचा उपदेश करीत आहेत व त्या ज्ञानाने मुमुक्षू मुक्त झालेले आहेत. असं ह्या भरतखंडाचं वर्णन त्यांनी त्यांना ते स्वप्नामध्ये दिसायला लागलेलं आहे अग्रदेवाला. अशा रीतीने अग्रदेवाने मात्र स्वप्नात अनंत आश्चर्यकारक पदार्थ पाहिले. त्यास असेही वाटले की वनस्वामी म्हणजे जो ईश्वर तो आपल्या मुखातून नाना तऱ्हेची बीजे काढून वनाची म्हणजे सृष्टीची उत्पत्ती करतो आणि जलसिंचनाने त्या सृष्टीचे पालन करतो. शेवटी मुखातून अग्नी काढून वनाचा म्हणजे सृष्टीचा दहा करतो. वनाच्या उत्पत्ती बरोबर माझी उत्पत्ती आणि वनाच्या दहा बरोबर माझा दहा. वनाचा दहा करून वनस्वामी जो ईश्वर तो एकटाच राहतो, परंतु सर्व वनाचे बीज त्याच्या शरीरात असते. तर ही प्रतीती स्वप्नातील वेदश्रवणाने अग्रदेवा स्वप्नातच झाली. हे सगळं स्वप्नातलं वर्णन आहे, ध्यानात घ्या. वारंवार आपले जन्ममरण ऐकून या वनातून बाहेर निघण्यास उपाय काय, की ज्या उपायाने माझा चांडाल भाव नाहीसा होऊन आपणा स्वतः सिद्ध असणारा देवभाव मला प्राप्त होईल. मग त्यांनी स्वप्नातच काय केलंय बघा, श्री गुरूंनी ब्रह्मविद्येचा उपदेश केला. स्वप्नामध्येच श्री गुरु आले आणि स्वप्नामध्येच ब्रह्मविद्येचा उपदेश केला. तसं हे तुम्ही आम्ही सुद्धा स्वप्नातच आहोत आणि हे आपण मिथ्याच आहोत, अनिर्वचनीय आहोत या शरीरानं. पण परमात्मा स्वरूपानं आपण सच्चिदानंद आहोत. तर श्री गुरुने ब्रह्मविद्येचा उपदेश केला असता मुमुक्षू या जन्ममरण रूप वनातून बाहेर निघतो. असे पाहून अग्रदेव स्वप्नातच श्री गुरूंना विधीपूर्वक शरण गेला. आता स्वप्नातच नियम पाळावे लागतात. तुम्ही म्हणता कोण्या स्वप्नामध्ये? रात्री झोपलेल्या स्वप्न पडलं, त्या स्वप्नात नियम नाही पाळायचे. त्याला आपली जागृती असं म्हणतो आणि ही जागृती हेच स्वप्न आहे. तर जागृतीचं स्वप्न व्हायला पाहिजे. म्हणजे हे स्वप्नातल्या सारखंच आहे. आता आहे न घडीभरा नाही, अशा प्रकारची अवस्था होते. मनुष्य म्हणतो ना आपण, की आता थोड्या होता हो 2 दिवसापूर्वी होता, पण अटॅक आला आणि तो गेला. आता अटॅक आला आणि तो गेला म्हणजे काय झालं, तर तो नाहीसच झाला. त्याच्यासाठी काय आहे? जगत्रय आहे का त्याच्यासाठी? म्हणून असणारं ध्यानात घ्यायचं, की श्री गुरु त्यास मिथ्या संस्कृत ग्रंथाचा उपदेश केला. स्वप्नामध्ये अग्रदेवाला काय केलाय, की असणारा मिथ्या संस्कृत ग्रंथाचा उपदेश केला. आता उपदेश केल्याच्या नंतर उपदेश करताना काय असते म्हणतात, तर मंगल आणि मंगलाच्या देवतेविषयी माहिती. म्हणजे आपण विचारसागराच्या सुरुवातीलाच 3 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत. तर ते मंगल का करायचं? तर वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे निर्गुण व सगुण परमात्म्याचे वर्णन करणे. निर्गुण किंवा सगुण परमात्म्याचं वर्णन करणं त्याला वस्तुनिर्देश रूप मंगल असं म्हणतात. म्हणून माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जेन संवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. अशा प्रकारचं जे नमन केलेलं आहे ते वस्तुनिर्देश रूप मंगल आहे. आणि दुसरं नमस्कार रूप मंगल आहे. परमात्म्याला ईश्वराला वंदन करणे याला म्हणतात नमस्कार रूप मंगल. आणि तिसरा आहे आशीर्वाद रूप मंगल. आपली किंवा शिष्याची इच्छित वस्तू प्राप्त होण्याकरिता ईश्वराची प्रार्थना करणे त्याला म्हणतात आशीर्वाद रूप मंगल. असे 3 प्रकारचे मंगल आहेत. तर हे आपण मंगल का करायचं? तर असणारं परमात्म्याचं कुठलंही कार्य करताना आपण श्री गणेश गणपतीचा आपण नामस्मरण करतो. मग माऊली ज्ञानोबरायांनी कोण्या गणपतीचा नमस्कार केला? कोणत्या गणपतीला? तर आत्मरूप गणेशू केलिया समरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण सद्गुरूचे ते नमस्कारुने आता. मग असणारा आत्मरूपच हा गणेशू केलेला आहे माऊली ज्ञानोबरायांनी. आपल्या तो आतमधीचा आहे आत्मरूप गणेशू. आणि आत्मरूप गणेशूला नमन का करताय? तर ते आत्मरूप गणेशू केलिया समरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तर सर्व विद्या प्राप्त होतात म्हणतात त्या आत्मरूपाचं जर ध्यान केलं तर. तर हे आपलं निर्विघ्नपणे आपला हे कार्यभार चालावा, परमार्थ पूर्ण व्हावा आणि हे स्वप्न असं कळावं आणि आपण मुक्त आहोत असं कळण्यासाठी
प्रत्येक वेळेस गणपतीचं स्मरण केलं जातं अन् गणपती म्हणजे आत्मरूप गणेशू हे ध्यानात घ्या. तर पुढं वेदांत संप्रदाय प्रवर्तक भगवान व्यासांच्या कार्याचे रूपक तर त्यांनी काय सांगितलं, की वेदांत शास्त्र प्रवर्तक भगवान व्यास यांना नमन करून त्यांच्या कार्याचे वर्णन करतो म्हणले. ज्याप्रमाणे वनातील सुगंधी फुले वाऱ्यामुळे काट्यावर पडून त्यांचा नाश होतो, म्हणून एखादा मनुष्य ती काट्यावरची फुले काढून चांगल्या ठिकाणी ठेवतो व त्या फुलांचा पुन्हा अशा तऱ्हेचा नाश होऊ नये म्हणून त्या झाडाच्या भोवती जाळे बांधतो. त्याप्रमाणे वेदामध्ये जी 2 प्रकारची वाक्य आहेत, त्यात काही वाक्ये कर्मफलाची स्तुती करून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांची वैदिक कर्मामध्ये प्रवृत्ती करवतात. तर जैमिनी ऋषींनी जी धर्ममीमांसा लिहिली, तेही व्यास महाराजांचेच शिष्य आहेत आणि व्यास महाराजांनी उत्तर मीमांसा ब्रह्मजिज्ञासा सांगितली. तर हे कशामुळे असं सांगताय म्हणतात, की ज्यांना काही परमार्थ करण्याचं माहितीच नाही, त्यांची बहिर्मुख वृत्ती आहे, त्यांना जगतच सत्य वाटतंय, जगतच खरं वाटतंय, अशांच्यासाठी कर्म करून त्यांच्या अंतःकरण शुद्धीसाठी जैमिनी ऋषींनी धर्ममीमांसा सांगितलेली आहे. म्हणजेच कर्म उपासना करायला सांगितली. पण कर्म उपासनेचं फल आहे अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरण शुद्धी झाल्यावर श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन म्हणजे आपण भगवान परमात्माचं स्वरूप कसे आहोत ते किंवा हे शरीर कसं मिथ्या आहे, सतासताहून कसं भिन्न आहे, हे जगत परब्रह्म स्वरूपच आहे. जे ज्याच्यावर दिसत असतं ते परब्रह्म स्वरूपच असतं. आता सर्प दिसला होता दोरीवर तुम्हाला. सर्प दिसला होता, पण तो सर्प दोरीरूपच होता, सर्प नव्हता. हे ध्यानात घ्या मायबापाहो. सर्प नव्हता तिथे, दोरीरूपच होता म्हणजे दोरीच होती. तसं हे दिसत असलेलं जगत जरी दिसत असलं तुम्हाला, तरी हे जगत नसून परब्रह्मच आहे. हे परब्रह्म स्वरूप हे परमात्माचं आहे, सर्व चैतन्य आहे. चैतन्यावर हे तितक्यापुरतं भासमान आहे. तर हे जग दुसरी वाक्य म्हणले कर्मफलाला नित्यत्व सांगून त्यापासून पुरुषाची बुद्धी प्रणामुख करवितात. तर म्हणजे आपलं अंतःकरण शुद्धीसाठी कर्म उपासना सांगितलेली आहे. म्हणून जीवाची नैसर्गिक प्रवृत्ती कशी असते म्हणतात, तर द्रष्ट सुखाकरिता वाटेल ते निषिद्ध कर्म करण्याकडे असते. आपल्याला इतरला वाटतं सांसारिक सुखातली गोष्ट प्राप्त करण्यासाठी मनुष्य निषिद्ध कर्म सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना त्या निषिद्ध कर्मापासून प्राणमुख करण्याकरिताच परवर्ती परवाक्य आहेत. म्हणजे अंतःकरण शुद्धी व्हावी त्यासाठीच ही असणारी कर्म आणि उपासना सांगितलेली आहे. तर म्हणून म्हणले मग अंतःकरण शुद्धीद्वारा अंतःकरण शुद्धी झाल्यावर ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानाने मोक्ष होतो. तर मोक्ष होतो म्हणजेच मोक्ष मूळचाच असतो, पण फक्त कळवून घ्यायचं असतं. म्हणून वेद हे सकाम कर्म करायला सांगत नाहीत. त्यांचं तात्पर्य वेदांचं तसं नाही. फक्त अंतःकरण शुद्धीचं साधन आहे. तर म्हणून म्हणले मग ह्यांनी दृष्टांत का दिलेला आहे, स्वतःच्या जाळ्यापासून जसे काठेवर पडणाऱ्या फुलांचे संरक्षण होते, त्याप्रमाणे भगवान व्यासांच्या सूत्रांनी सकाम व निषिद्ध कर्मापासून प्राप्त होणाऱ्या जन्ममरणाच्या दुःखापासून जीवाचे रक्षण होते. म्हणजे कर्म उपासना जी सांगितलेली आहे त्या पायरी पायरीनं आपल्याला पुढे जावं लागतं. कर्म उपासना पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला अंतःकरण शुद्धी होत नाही आणि अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्ञान जर न झालं तर आपल्याला मोक्ष काय ते कळत नाही. म्हणून म्हणले अग्रद देवाचे 3 प्रश्न आहेत. पुन्हा स्वप्न असणार इथंच त्यांचं आतापर्यंत स्वप्नामधलं वर्णन केलेलं आहे आणि अग्रद देवाचे 3 प्रश्न आहेत. आता अग्रद देवाला काय प्रश्न पडले ते बघा. पहिला प्रश्न विचारण्याचा हेतू असा आहे म्हणले, की मी देहस्वरूप आहे का देहाहून निराळा आहे? काय प्रश्न केलाय त्यांनी, की हे देहच मी आहे का देहापेक्षा वेगळा आहे? हा संशय येण्याचे कारण एखाद्या वेळी मी मनुष्य आहे असे वाटते. माणसाला वाटतं की नाही आपण मनुष्य आहोत म्हणून. यावरून मी देहस्वरूप आहे असे ठरते. मग आता मी मनुष्य आहे असं वाटलं तर मी देहच आहे असं वाटतं. बरे मी देहस्वरूप आहे म्हणावे तर एखाद्या वेळी वाटतं, की हे शरीर माझं आहे. आता शरीर माझं आहे असं जर वाटलं, तर माझे घर म्हणणारा जसा घराहून वेगळा आहे, त्याप्रमाणे माझे शरीर म्हणणारा या शरीराहून वेगळा आहे असे ठरते. उघड-उघडच आहे का नाही? की देह माझा आहे असं आपल्याला वाटतं की नाही कधी-कधी?
मग माझा जर वाटलं तर हा देह पंचमहाभूतास्थ असताना माझा असं वाटतं आणि मग ह्या देहापेक्षा आपण वेगळे आहोत. अशा या परस्पर विरुद्ध प्रतीतीमुळे मी कोण आहे हा प्रश्न विचारलेला आहे. तर म्हणून मग ह्या शरीराहून मी निराळा, मी कर्ता आहे की अकर्ता आहे? अकर्ता असेल तर सर्व शरीरामध्ये एकच आहे का अनेक आहे? असा पहिल्या प्रश्नाचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की हा संसार कुठून होतो? हा प्रश्न विचारण्याचा हेतू असा आहे की संसार म्हणजे जगत. आता संसार शब्दाचा अर्थ जगत असा इथे घ्यायचा. संसार म्हणजे एका घरापुरता नका घेऊ. पूर्ण जग भरून हा सगळा संसारच आहे. जन्म-मरण सुद्धा संसारच आहे. मग या जगताचा कोणी कर्ता आहे का आपोआपच होते? कर्ता असेल तर जगत कर्ता जीव आहे का ईश्वर आहे? ईश्वर कर्ता आहे असे म्हटले तर ईश्वर एकदिस्थित आहे का परिच्छिन्न आहे? का व्यापक आहे? व्यापक आकाशाहून जसे जीव निराळे आहेत त्याप्रमाणे व्यापक जीव निराळे आहेत का ईश्वराशी एकरूप आहेत? असा दुसरा प्रश्न विचारण्याचा हेतू आहे. तिसरा प्रश्न आहे, मुक्ती होती म्हणतात तुम्ही, मग मुक्त होण्याला कर्म कारण आहे का ज्ञान कारण आहे का उपासना कारण आहे? नेमकं कोणत्यानं असणारी मुक्ती मिळते? असा तिसरा प्रश्न आहे. म्हणून असणारं ते म्हणले, की मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराला आरंभ. तर मी कोण आहे हे सांगण्यासाठी श्री गुरु सांगतात तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे आहे, की तू सतचित आनंद स्वरूप आहेस. आता सर्व साधू संत आपल्याला जसं कळतंय तसं आता आम्हाला तर बघा, बाबा भेटले त्याला 25 ते 30 वर्ष होऊन गेलं. बाबा भेटले आणि शास्त्र सुद्धा सांगतंय की तुम्ही सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहात. तरी सुद्धा आमच्या डोक्यात बसतंय का, की आपण ब्रह्मस्वरूप आहोत म्हणून? तर त्यांनी सांगितलं की तू कसा आहेस? श्री गुरु म्हणतात तू सच्चित आनंद स्वरूप आहेस. देह असत जड आणि दुःखरूप आहे. देह मिथ्या आहे, दुःखरूप आहे आणि जड आहे. म्हणून तू या देहाहून निराळा आहेस. म्हणून तो करता भोगता नाहीस. ज्याला दुःख होते तो दुःख नाहीसे करण्याकरिता सुखाच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करतो. तुझ्या ठिकाणी दुःख मुळीच नाही. तू आनंद स्वरूप आहेस म्हणून दुःखाच्या निवृत्तीकरिता आणि सुखाच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करण्याचे कारण नाही. म्हणजे दुःख निवृत्ती करायचं कारण असं अशा ह्यानं होत नसतं या संसारामध्ये. दुःख जर निवृत्ती करायची असेल तर परब्रह्म स्वरूपाचं ज्ञानच होणं गरजेचं आहे. ते म्हणतात की बाबा तू करता नाहीस त्या अर्थी भोगताही नाहीस. जो करता असतो तोच भोगता असतो. कारण पाप पुण्यात्मक कर्म जो करतो त्यालाच त्याचे सुख-दुःख भोगावे लागते. स्थूल सूक्ष्म शरीराचा संघात तू नाहीस. तू त्या संघाचा म्हणजे समुदायाचा साक्षी आहेस. तू एकच आहेस, अनेक नाहीस. जर आत्मा करता भोगता असे मानले असते तर आत्मे अनेक म्हणावे लागले असते. सगळ्यांचा आत्मा एकच मानून तो करता भोगता असे जर मानले तर एकाला झालेले सुख-दुःख सर्वांना झाले पाहिजे. म्हणून करते नाना आहेत तसे भोगतेही नाना आहेत. आत्मा करता नाही म्हणून भोगताही नाही, तो एकच आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला अंतःकरण दिलेले आहेत आणि प्रत्येकाचं अंतःकरण वेगवेगळं आहे आणि अंतःकरणच सुख-दुःख भोगतंय. आत्मस्वरूप हे सुख-दुःख भोगीत नाही हे ध्यानात ठेवा. आत्मस्वरूपाविषयी सांख्यशास्त्रकाराचं मत आहे. तर हे आत्मस्वरूपाविषयी सांख्यशास्त्रकाराचं काय मत आहे ते ध्यानात घ्या. ते म्हणतात सांख्यशास्त्रकार म्हणतात आत्म्याला पुरुष असे म्हणतात. सांख्यशास्त्रामध्ये आत्म्याला पुरुष म्हणतात आणि आत्मा करता भोगता नाही असे मानू नये, आत्मा नाना आहेत असे म्हणतात. म्हणजे आत्म्यातील जो आत्मस्वरूप आहे देहातील त्यालाच ते पुरुष असं म्हणतात. परंतु ते काय म्हणतात प्रत्येकाच्या देहामध्ये वेगवेगळं आहे. त्यांचा असा सिद्धांत आहे की सत्व रजतम या तिन्ही गुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रधान आहे. प्रधान, प्रकृती आणि विकृती. आता हे प्रकृती आणि विकृती शब्द ध्यानात घ्या. प्रकृती म्हणजे कारण आणि विकृती म्हणजे कार्य. हे दोन शब्द ध्यानात घ्या. प्रकृती म्हणजे कारण आणि विकृती म्हणजे कार्य. तर प्रकृती याचा अर्थ उपादान कारण आणि विकृती याचा अर्थ कार्य असा आहे. तर प्रधानापासून महतत्व उत्पन्न झाले म्हणून महतत्व हे विकृती आहे व प्रधान महातत्वाची प्रकृती आहे ती प्रकृती अनादी आहे. म्हणून प्रधान ही विकृती नाही, तसेच महतत्व, अहंकार व पंच तन्मात्रा ही 7 परस्परामध्ये मागच्यांच्या विकृती आणि पुढच्यांच्या प्रकृती. म्हणजे उपादान कारण असल्याशिवाय कार्य घडत नसतं.
अशा रीतीने या 7 प्रकृती विकृती आहेत. तसेच पंचमहाभूते, इंद्रिय, मन आणि हे 16 मिळून सूक्ष्म शरीर आहे. तर हे विकृतीच आहे, म्हणजे कार्य आहे, प्रकृती नाही. ज्याप्रमाणे 7 जण भाऊ असले म्हणजे पहिला तो वडीलच असतो आणि शेवटचा धाकटा असतो. मधले 5 मात्र भाऊ, मात्र वडील धाकटे असतात. म्हणजे मागच्या भावापेक्षा धाकटे हे पुढच्यांच्यापेक्षा वडील. या दृष्टांताप्रमाणे पुरुष कोणाचे कारण नाही म्हणून प्रकृती नाही, कोणाचे कार्य नाही म्हणून विकृती नाही. जो कारण असतो त्याला प्रकृती म्हणतात व कार्य असतो त्याला विकृती असं म्हणतात. पुरुष कोणाचे कारण नाही म्हणून प्रकृती नाही, कोणाचे कार्य नाही म्हणून विकृती नाही. तो असंग आहे आणि तेच स्वरूप आपलं आहे. मायबापाओ ध्यानात ठेवा. आपण काय करायलो की सगळ्या अंतःकरणाच्या गोष्टीच आपल्याकडे लावून घ्यायलो, देहाच्या गोष्टीच आपल्याकडे लावून घ्यायलो. देह आपण निर्माण केलेला नाही. ही ईश्वराची निर्मिती आहे. ईश्वरानं स्टार्टिंगला, सुरुवातीला सगळे एकदाच निर्माण केलेले आहे ते आणि त्यांचा संकल्प आहे की तुम्ही जसे कर्म करता तसं फल. तर हे ध्यानात घ्या. मग आपल्याला असं वाटतं की आपलं कुठलं कर्म? आपल्याला कर्म वगैरे काही जरी नसलं तरी आपल्याला आपण ज्यावेळेसपासून आलोत हे जीव होऊन त्यावेळेसपासून मी आणि माझं करून असे संस्कार झाले आपल्याला आणि त्या संस्कारामुळं आता दुःख भोगत आहोत. फक्त परमात्मा स्वरूपाचं ज्ञान केलं की ही जगत्रय नसतं. जसं की तुम्ही रात्रीचं झोपी गेलात तर हे जगत्रय नाही. स्वप्नामध्ये हे जगत्रय नाही. सुषुप्तीमध्ये हे जगत्रय नाही. तर मग ध्यानात घ्या. मग आपण कोण असलो पाहिजे? तर आपल्याला हे सगळं कळतं. दिसणाऱ्या अवस्था, सगळे आपण असणारं हे पाहतो, जाणतो. हे सर्व वेगळं आहे. हे मिथ्या आहे, कल्पित आहे, अनिर्वचनीय, बादयोग्य मिथ्या आहे. मग आता अनिर्वचनीय मिथ्या बादयोग्य आहे ते ध्यानात आपण ठेवायला पाहिजे आणि तेच आमच्या ध्यानात राहत नाही. महाराज अनिर्वचनीय काय, बादयोग्य काय, मिथ्या काय, कल्पित काय, विवर्त काय वगैरे वगैरे लईच तुम्ही गडबडीने सांगता पण आमच्या ध्यानात येत नाही. तर हे बार चाललेलं आहे विचारसागरामध्ये, हेच आहे बार दुसरं काहीच नाही. मग आता किती सांगावं की तुम्ही चांगलं पंचीकरण बघा, चांगला विचारसागर बघा, बार ऐका, बार पुन्हा बघा. आता पाठीमागं बघतात का नाही? माझ्या पाठीमागं काही डोळे नाहीत. पण तुम्ही तुमच्या दिलखुश मनानं ते पंचीकरण विचारसागर नामचिंतन करत जा. तरच हे तुम्हाला कळेल. नाही याच्याकडे बघितल्यावर ते कसं कळन? तर सांख्यशास्त्रामध्ये एक पुरुष, प्रकृती, महतत्व, अहंकार, तन्मात्रा, भूते, इंद्रिय, मन अशी एकूण 25 तत्वे असतात. त्यांच्या मतात ईश्वर मानित नाहीत. बघा हे सांख्यशास्त्रकार ईश्वरच मानित नाही एवढं चुकत यांचं हे. तसेच प्रकृती स्वतंत्र जगत करणे असे मानतात. आता प्रकृती स्वतंत्र असते का? आत्मे अनेक असतेत का? तर ते तसे अनेक म्हणतेत, प्रकृती स्वतंत्र म्हणतेत. एवढं त्यांचं चुकत आहे. त्याचप्रमाणे ती प्रकृती पुरुषाला भोग मोक्ष देते असे म्हणतात. आता प्रकृतीने जर भोग मोक्ष दिला असता तर मुक्त झालेले बी पुन्हा परत आले असते आणखी, आहे की नाही? पुरुष असंग आहे असे मानून त्याला प्रकृतीच्या विषयरूप परिणामामुळे भोग भोगतो व बुद्धीच्या विवेकरूप परिणामामुळे मोक्ष होतो. पुरुष असंग असल्यामुळे त्याला भोग मोक्ष घडत नाही. हे जरी खरे असले तरी ज्ञान, सुख, दुःख, राग, द्वेष इत्यादी बुद्धीचे परिणाम आहे आणि बुद्धीला आत्मविवेक नसल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्षाचा आरोप केला जातो. पारमार्थिक दृष्टीने बंध मोक्षाचा आत्म्याशी संबंध नाही. याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अविवेकामुळे भोग आहे. त्यामुळे आत्मा भोगता असे म्हणतात. वास्तविक आत्मा भोगता नाही. भोक्तृत्व बुद्धीच्या ठिकाणी आहे. ती बुद्धी आत्म्याहून भिन्न आहे आणि सर्वच हा संसार बुद्धीचा आहे. म्हणून असणारं यांचं काय चुकतं तर आत्म्यामध्ये भेद मानतात, जगत सत्यत्व मानतात आणि जीव जगत यांच्याहून ईश्वर निराळा. हे जर ह्यांनी 3 गोष्टी सोडल्या ह्या सांख्यानी तर सांख्यशास्त्रकाराने वेदांत शास्त्र याच्यामध्ये काही फरक नाही म्हणले. तर ध्यानात घ्या म्हणून ते सांख्यमत खंडन असणार आहे तर ते करायलेले आहेत. सांख्यमत खंडनामध्ये तर हे सर्व धर्म आत्म्याचे नाही तर हे सर्व धर्म आपल्या बुद्धीचे, अंतःकरणाचे वगैरे आहेत. सुखदुःख हे अंतःकरणामुळेच होतं. म्हणून असणार त्यांनी सांगितलंय की शेवटला हे जे काय ते आत्मा नाना आहेत म्हणतेत तर तेवढं त्यांचं ते चुकीचं आहे. पुन्हा दुसरं जगत सत्यत्व म्हणतात. जग सत्य असतं तर कसं गेलं असतं पाठीमागलं जग. तर म्हणून जगत सत्यत्व म्हणतात आणि जीव आणि जगत याच्याहून ईश्वर निराळा म्हणतात. आता जग आणि जीव जर बाजूला काढलं तर मग कुठं ईश्वर राहिला? तर तो परमात्माच आहे. पण या 3 गोष्टींचं त्यांनी
जास्त करून हे करतात. तर हे त्यांचे जर 3 गोष्टी ह्यांनी जर सोडल्या, तर वेदांत शास्त्र आणि हे सांख्यशास्त्र एकच आहे. म्हणून आत्मस्वरूपाविषयी न्यायमत, आत्मस्वरूपाविषयी न्यायमत असं आहे, न्यायमतामध्ये द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव असे मुख्य 7 पदार्थ मानतात. हे आत्मस्वरूपाविषयाबद्दलचं न्यायमत आहे. ते काय न्यायमत आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं सांगायला येते. द्रव्यामध्ये आता पहिल्या क्रमांकाचं द्रव्य आहे. द्रव्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा, मन असे 9 भेद आहेत. सर्व द्रव्ये नित्य आहेत. त्यामध्ये पहिली 4 परमाणु रूपाने नित्य आहेत. कार्यरूपाने मात्र अनित्य आहेत. शेवटचे मन अणुच आहे म्हणून ते नित्य आहेत. आता हे यांचे मत आहेत बघा, ध्यानात घ्या. यांचे मत डोक्यात ठेवायचे आणि यांचे मत कोणतं खरं आहे आणि कोणतं खोटं आहे. आता एखादा माणूस उपदेश करत असतो, तर त्यावेळेस आपण व्यवहारामध्ये त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो. पण जेवढं चांगलं असेल तेवढं घेतो आणि वाईट असेल तेवढं सोडून देतो. त्याचप्रमाणे इथं हे शास्त्रकार आहेत, त्यांचं चांगलं असेल तेवढं घ्यायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. आकाश, काल, दिशा, आत्मा ही व्यापक आणि सस्वरूप नित्य आहे. आत्म्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा असे 2 भेद आहेत. जीवात्मा प्रतिशरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न असून व्यापक व नित्य आहे. परमात्मा एक आहे, व्यापक आहे आणि नित्य आहे. आणि एकूण गुण 24 आहेत. आता आत्म्याचे गुण सांगितले ह्यांनी. हे आत्म्याला गुण सांगायलेत. आत्म्याला गुण असतात का? आत्म्याला गुण वगैरे काही नसतात, पण ते सांगतात. काय सांगायलेत? रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, दर्वत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म असे हे 24 संस्कार. आता हे संस्कार अंतःकरणाचे आहेत का आत्म्याचे आहेत? तर ध्यानात घ्या, ते अंतःकरणाचे आहेत. सुख, दुःख, बुद्धी, ज्ञान, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, ज्ञान, संस्कार, संख्या, परिमाण, प्रत्येकत्व, संयोग, विभाग हे 14 गुण जीवात्म्याचे ठिकाणी आहेत म्हणतात. तर संख्या, परिमाण, प्रत्येकत्व, संयोग, विभाग, ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे 8 गुण ईश्वराच्या ठिकाणी आहेत. त्यापैकी ईश्वराचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे गुण नित्य आहेत, जीवाचे अनित्य आहेत. म्हणजे हे यांचे मत आहेत, हे ध्यानात घ्या. मग आता सत्य मत फक्त आपण उत्तरमीमांसेचं घ्यायचं. उत्तरमीमांसा व्यासाने सांगितली. तर साधकांना नेमकं काय खरं काय खोटं ते बघून आपण अभ्यास करून ते ठरवावं लागतं. जीवाच्या ठिकाणी जेव्हा ज्ञानगुण असतो तेव्हा जीवात्मा चितरूप व ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा जडरूप असतो. पहिल्या 4 द्रव्याचे परमाणु नित्य आहेत असे सांगितले आहे. खिडकीच्या उजेडामध्ये जो अतिसूक्ष्म कण दिसतो त्या 6व्या भागाचे नाव परमाणु असे आहे. तसेच न्यायमतामध्ये जाती वगैरे पदार्थ नित्य आहेत. मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे. आता हे पदार्थ नित्य असते तर आजे पणजे कुठे गेले असते? नित्य पदार्थ नाहीत माय बापा हो. हे आपल्याला भरम झालेला आहे, पण भरमामध्येच आपण सुख-दुःख करून रडत आहोत. हे आपल्याला रडण्याची जरुरी नाही, पण रडू येतंय. सुख-दुःख होतंय म्हणून, हे सत्य वाटतंय म्हणून. तर ध्यानात ठेवा, अशा देहात्म भ्रांतीमुळे रागद्वेषाधिक, धर्माधर्माधिक उत्पन्न होतात व अशा तऱ्हेची प्रवृत्ती होते. त्या प्रवृत्तीमुळे जीवात्म्याला शरीर संबंधाच्या द्वारा सुखदुःखे होतात. आत्म्याला संसाराचा हेच भ्रांती ज्ञान आहे. भ्रांती ज्ञान हे तत्वज्ञानाने निवृत्त होते. आता हे भ्रांती ज्ञान तत्वज्ञान निवृत्त होते हे वाक्य त्यांचं खरं आहे. तसं मग आपण ध्यानात घ्यावं लागतं की कोणतं त्यांनी सांगायलेले सत्य आणि काय असत्य सांगतेत. तर ते ध्यानात घ्यायचं. तर म्हणून ते म्हणले देहातील सर्व आत्म्याहून भिन्न आहेत. या निश्चयाचे नाव तत्वज्ञान. देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत. हे सगळं बरोबर सांगतेत. म्हणजे काही पॉइंट त्यांचे बरोबर असतात आणि काही पॉइंट चुकीचे असतात. चुकीचे पॉइंट सोडून द्यायचे आणि जे सत्य असतील किंवा जे उत्तरमीमांसेप्रमाणे असतील ते आपण घ्यायचे. तर या तत्वज्ञानाने मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी भ्रांती निवृत्त होते. भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषांचा अभाव होतो आणि त्यामुळे धर्माधर्म उत्पन्न होणाऱ्या प्रवृत्तीला अभाव होतो. अशा प्रवृत्तीच्या अभावामुळे शरीर संबंधरूप जन्माचा अभाव होतो आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. शरीर संबंधाच्या अभावामुळे 21 दुःखांचा नाश होतो. त्या 21 दुःखाच्या नाशासच हे न्यायमतावाले मोक्ष म्हणतात. तर मोक्ष कशाला म्हणतात ते आपल्याला माहिती आहे. मोक्ष म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की बाकी सर्व मिथ्या आहे हे कळाल्यावर त्याला मोक्ष म्हणतात. पण हे म्हणतात 21 दुःखाचा नाश झाला की त्याला मोक्ष असं म्हणतात. तर हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. म्हणून ध्यानात घ्या, त्यांनी जे वर्णन केलंय ते बार तेच डबल सांगता येते बरं का.
तर मग म्हणले अदृष्ट मनाचा संयोगच ज्ञानाला हेतू आहे. तर हे काय सांगतायत ते प्रत्येक वेळेस वेगवेगळं सांगतायत. अदृष्ट सहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. याप्रमाणे झोपेमध्ये अदृष्ट नाही. आता ते म्हणतात अदृष्टासहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. पण याप्रमाणे झोपेमध्ये अदृष्ट नसतं. त्याचप्रमाणे मोक्ष कालातही अदृष्ट नाही म्हणून ज्ञान नाही. अशा रीतीने अदृष्ट सहित मनाचा आत्म्याशी संयोग ज्ञानद्वारा दुःखाला हेतू आहे. म्हणून मनालाही दुःख म्हटलेले आहे. मोक्षामध्ये अदृष्ट नाही. म्हणून मोक्ष मन नित्य असून बघा आता मनालाच नित्य म्हणालेत. मन नित्य असून मोक्षात दुःख नाही. शिवाय सूक्ष्म विचार केला तर संयोग जो होतो तो दोन पदार्थांच्या क्रियेने होतो किंवा एकाच्या क्रियेने होतो. दोन एडक्याची टक्कर संयोग दोघांच्या क्रियेने होते व पक्षी वृक्षाचा संयोग एका पक्षीच्याच क्रियेने होतो. आत्मा व्यापक असल्यामुळे त्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही. आता आत्म्याच्या ठिकाणी क्रिया नाही म्हणते ते बरोबर आहे व मोक्षकालात आदृष्ट नसल्यामुळे मनाच्या ठिकाणीही क्रिया नाही. म्हणून मोक्षकालात आत्म्याच्या व मनाच्या संयोगाचा अभाव आहे. मोक्षकालामध्ये आत्म्याचा आणि मनाच्या संयोगाचा अभाव आहे. न्यायशास्त्रातील काही एकदेशी न्यायिकाचे असे मत आहे की आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू नाही. आता बोलता बोलता सगळं काही काय आता आपण मंडळी बोलतो का नाही परमार्थ करताना नामचिंतन घ्या देव आहे म्हणायचं. आता देव आहे म्हणलं की आपण नाम घ्या म्हणलं की हा नाही नाही ते नको. आता खायचं सोडून द्या म्हणलं हा नाही नाही तेवढं नाही जमायचं आम्हाला. बरं देव आहे का म्हणलं हो देव आहे. आम्ही देवाला मानतो वगैरे वगैरे असं जे बोलतात का नाही. मग देवाला मानतो हे म्हणणं बरोबर आहे. पण आम्ही खाणं सोडून देणार नाहीत. म्हणजे हे म्हणणं चुकीचं आहे. हे जसं असं बोलणं असतंय तसंच हे ह्यांचं काही बोलणं खरं असतं आणि काही बोलणं चुकीचं असतं. तर म्हणले त्वचेशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. झोपेमध्ये जेव्हा मन पुरितत नाडीमध्ये प्रवेश करते तेव्हा त्वचेशी मनाचा संयोग नसतो. म्हणून झोपेमध्ये ज्ञान होत नाही. त्वचेशी संयोगवान मनच ज्ञानद्वारा दुःखाचा हेतू आहे. एवढ्याकरता मनाची गणना दुःखात केली आहे. केवळ मनाची नाही मोक्षामध्ये त्वचेचा नाश होतो म्हणून त्वचेबरोबर मनाचा संयोग नाही. हे सगळ्या गोष्टी सगळं चुकीचं आहे बघा. हे काहीतरी सांगतात आपलं आणि मग आपल्याला कशामुळं तर आपल्याला काहीतरी प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून हे सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्ञान होत नाही अशा रीतीने मोक्षामध्ये मन असूनही ते दुःख हेतू नाही. म्हणून मोक्षात दुःख नाही 21 दुःखाचा नाश मोक्षात आहे. 21 दुःख गेले की त्यालाच मोक्ष असं म्हणतात ते. म्हणून ध्यानात ठेवायचं की त्याप्रमाणे सुख-दुःख, बंध-मोक्ष आत्म्याला होतात म्हणून आत्मे नाना नित्य व्यापक आहेत. सर्व अल्प पदार्थाबरोबर याचा संयोग असतो त्याला व्यापक असे म्हणतात. तर मग हे असं ध्यानात घ्यायचंय काय म्हणतात ते. तर न्यायमतामध्ये आत्मा निरवयव आहे. आता न्यायमत आत्मा निरवयव आहे हे ठीक आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. पण आत्मे नाना असल्यामुळे दुसऱ्या आत्म्याशी सजातीय भेद व घटाधिकाशी विजातीय भेद आहे. म्हणून आत्म्याचे सजातीय विजातीय भेद शून्य असे लक्षण न करता सर्व अल्प पदार्थाशी संयोग हे व्यापकाचे लक्षण आहे. यावर कोणी अशी शंका घेतील की आत्म्याप्रमाणे आकाश काल दिशा ही व्यापक आहेत. परमाणू सूक्ष्म असून निरवयव आहे म्हणून निरवयव परमाणूच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थांचा संयोग घडणार नाही. परमाणू जर सावयव असते तर त्या अवयवामध्ये आत्म्याचा आणि काही अवयवामध्ये इतर व्यापक पदार्थांचा संयोग झाला असता. पण परमाणू अति सूक्ष्म असून निरवयव आहेत म्हणून परमाणूशी सर्व व्यापक पदार्थांचा संयोग होणे अशक्य आहे. कारण एका व्यापक पदार्थाने परमाणूशी व्यापक असते तर दुसऱ्या व्यापक पदार्थाच्या संयोगास जागाच राहणार नाही. म्हणून अनेक व्यापक पदार्थांचा अति सूक्ष्म परमाणूच्या ठिकाणी संयोग घडत नाही. एकच पदार्थ व्यापक असणे शक्य आहे. या शंकेचे समाधान असे आहे की सावयव वस्तूंचा संयोग इतर वस्तूंच्या संयोगाचा विरोधी असतो. तर हस्तपुस्तक संयोगात हाताने जेवढा भाग व्यापलेला असतो तेवढ्या भागात पायाचा संयोग होणे शक्य नाही. पण निरवयव पदार्थांचा संयोग जागा अडवित नाही. याप्रमाणे घटाशी ज्या भागात आकाशाचा संयोग आहे, ज्या भागात कालाचा व दिशेचाही संयोग आहे, कारण सर्व पदार्थ आकाश काल दिशा यांनी व्यापलेले आहेत. म्हणून सर्व पदार्थांच्या सर्व भागास आकाश काल दिशा यांचा संयोग आहे. म्हणून परमाणूच्या एकाच देशात अनेक निरवयव व्यापक पदार्थांचा संयोग होण्यास हरकत नाही. याप्रमाणे प्रत्येक शरीरातील आत्मे बघा आता हे काय सांगत येते प्रत्येक शरीरातील आत्मे पुन्हा भिन्न भिन्न म्हणते. भिन्न भिन्न असून ते सर्व आत्मे व्यापक आहेत आणि त्या सर्व आत्म्यांचा सर्व पदार्थाशी संबंध आहे. आता
इथं यांचं हे चुकत आहे किंवा भिन्न भिन्न आत्मेत म्हणतात आत्मा एकच असतो, चैतन्य एकच असतं. मग चैतन्याला ही का नावं पडतात? देहामध्ये आल्यावर चैतन्याला नाव वेगळं पडलं, कुटस्थ वेगळा झाला, साक्षी वेगळा असतो. साक्षी, कुटस्थ हे एकच आहे. पण उपाधिभेदानं हे नावं बघा, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ही अशी जी नावं आहेत ती उपाधिभेदानं ब्रह्मचैतन्य, उपाधिभेदानंच नावं आहेत. तर ह्या न्यायमताचं खंडन म्हणजे हे वरी जे काही चुकीची गोष्ट सांगतात ते पुढं खंडन केलेलं आहे. न्यायमताचा आत्मे नाना व सर्व व्यापक आहेत असा एकंदर सिद्धांत आहे. नाना हे शब्द फक्त काढून टाकायचा आणि व्यापक शब्द आहे आत्म्याचा ते जोडून राहू द्यायचा. तो पंडितांना हास्यास्पद आहे कसे ते पहा. आत्मे अनेक मानून व्यापक मानले तर प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध आहे असे म्हणावे लागेल. आता आत्मे तर भिन्न भिन्न आहेत असं जर म्हणायचं आणि पुन्हा प्रत्येकाचे बी व्यापक बी आहे म्हणायचं, तर हे असं होत नाही किंवा असं जुटत नाही ते. असे मानले तर कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर हे ठरणारच नाही मग. आत्मे जर वेगवेगळे म्हणलं तर प्रत्येक आत्म्याची सर्व शरीरे मानावी लागतील. ही अडचण चुकण्याकरता नाईक असे म्हणतील की ज्या आत्म्याच्या कर्मापासून जे शरीर उत्पन्न झाले असेल, ते आत्म्याचे शरीर असे मानले म्हणजे झाले. पण असेही म्हणता येणार नाही. कारण ज्या शरीरापासून ते कर्म झाले त्या कर्मकर्त्या पूर्व शरीराशी इतर सर्व आत्म्यांचा संबंध होताच. म्हणून ते पूर्वकर्मही सर्व आत्म्याचेच म्हटले पाहिजे. ते अमुक एका आत्म्याचे असे म्हणता येणार नाही. असं हे ध्यानात घ्याच आता थोडंसं काळाचा मन लावून अभ्यास करावा लागतो बघा, हे वाचावं लागतं. तर हा प्रसंग चुकण्याकरता जर नायक असे म्हणेल की प्रत्येक आत्म्याचे मन भिन्न भिन्न आहे. आता आत्म्याला मन हे कसं असतंय शरीर आलं की शरीरामध्ये अंतःकरण भिन्न भिन्न आहेत, मन भिन्न भिन्न आहे, बुद्धी भिन्न भिन्न आहे. पण आत्म्यामध्ये भिन्नपणा नाही. तेव्हा तो आत्मा आपापल्या मनासह वर्तमान ज्या शरीरात राहत असेल, ते शरीर आत्म्याचे आहे असे म्हणावे. पण तसेही म्हणता येणार नाही. कारण शरीराप्रमाणे सर्व मनाशी सर्व आत्म्यांचा संबंध आहेच म्हणून अमके मन अमक्या अमक्याचे असे ठरवता येणार नाही. इतकेच काय पण सर्व इंद्रिय सर्व आत्म्याची होतील. बाहेरच्या सर्व पदार्थाशी सर्व आत्म्याचा संबंध असल्यामुळे हा पदार्थ माझा व दुसऱ्याचा असा व्यवहार होणार नाही. म्हणजे अडचण काय येते ते बघा, आत्मे जर वेगवेगळे म्हणलं तर. आता शरीर वेगवेगळे आहेत, अंतःकरण वेगवेगळे आहेत, मन वेगवेगळं आहे, बुद्धी वेगवेगळी आहे. पण आत्मा वेगवेगळा नाही. तर ज्ञान कुठं वेगवेगळं असतं का? ज्ञान हे एकच असतं. कारण असा व्यवहार ज्या शरीराच्या अभिमानाने होणार, त्या शरीराशी सर्व आत्म्याचा संबंध असल्यामुळे ते शरीर अमक्याचंच आत्म्याचे असे कसे म्हणता येईल? आता असे म्हणेल की ज्या आत्म्याची ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी असते, त्या इंद्रियाच्या ठिकाणी ममबुद्धी असते. त्या आत्म्याचे ते शरीर त्या अनुभवाच्या दृष्टीने एका आत्म्याचे एकच शरीर ठरेल. मग हा पदार्थ माझा, तो पदार्थ तुझा असा व्यवहार होण्यास हरकत नाही. म्हणून आत्मे नाना मानले तरी दोष येणार नाही. म्हणजे ते आणखीन मधल्या मध्येच पटवून देतात. असं म्हणा. पण हेही म्हणणे योग्य नाही. कारण अहमबुद्धी एका आत्म्याची एका शरीराच्या ठिकाणी होते खरे, पण न्यायिकाच्या सिद्धांताप्रमाणे तशी होऊ नये. कारण न्यायमतात बुद्धीला ज्ञान असे म्हणतात. काय म्हणतात ते? बुद्धीलाच ज्ञान असं म्हणतात. ते ज्ञान आत्मा आणि मन यांच्या संबंधापासून उत्पन्न होते. ज्या मनाच्या संबंधाने आत्म्याला ज्ञान होते त्या मनाशी इतर सर्व आत्म्याचा संबंध आहेच. म्हणून सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी झालीच पाहिजे. म्हणजे हे सगळं चुकीचं काय काय बोलतात, पण तशी तर होत नाही. म्हणून आत्मे व्यापक व नाना मानणे योग्य नाही. तर आता यावर ज्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचे जनक अद्रष्ट असेल त्या आत्म्यासच एका शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते असे जर म्हणेल, तर तेही म्हणणे बरोबर नाही. कारण आत्मे नाना आणि व्यापक मानल्यामुळे सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी झाली पाहिजे. आत्मे नाना व व्यापक मानल्यामुळे ज्या शरीराच्या ठिकाणी शुभाशुभ क्रियेने आदृष्ट उत्पन्न होईल त्या शरीराशी सर्व आत्म्याचा संबंध असल्यामुळे ते आदृष्ट सर्व अमक्याचे असे ठरेल. तर थोडक्यामध्ये तुम्ही म्हणताना हे सगळं काय आम्हाला तर काही कळत ना बाबा. काही अवघड नाही. प्रत्येकाचं शरीर आणि आत्मा, आत्मा सगळ्यांचा एक आहे. पण प्रत्येकाचे शरीर भिन्न भिन्न आहेत, अंतःकरण भिन्न आहेत, मन बुद्धी भिन्न आहे. मग ते आपापले व्यवहार आपल्यालाच कळतात का दुसऱ्याला कळतात का ते? ज्याचे त्याचे शरीर भिन्न भिन्न आहेत, मन भिन्न भिन्न आहेत, पण आत्मा भिन्न भिन्न नाही. आत्म्यापासूनच ज्ञान होतंय. त्याचं ज्ञान हे स्वरूपच आहे. मग सगळ्यामध्ये ज्ञान आहे की नाही? सगळ्यामध्ये ज्ञान आहे. मग आता घटापटाधिकाचं ज्ञान वेगळं आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान वेगळं. तर व्यवहार होण्यासाठी आपल्याला घटापटाधिकाचं ज्ञान दिलं आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान
हे आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं आपण मुक्त आहोत किंवा स्वतःहून भिन्न अनिर्वचनीय बादयोगी जी हे जगत आहे किंवा देह आहे, ते आपल्याला फक्त समजून घ्यायचं. याच्यामध्ये काय डोक्यात लय असं काही कळत नाही असं डोक्यात ठेवू नका. तर वेदांत शास्त्रामध्ये आत्मा करता भोगता नाही. काय म्हणते ते बघा. वेदांत शास्त्र म्हणतंय की आत्मा करता भोगता नाही आणि कर्तृत्व भोगतो हे सर्व धर्म अंतःकरणाचे असून ती अंतःकरणे नाना आहेत. अंतःकरणे व्यापक नाही व अणुही नाही. अंतःकरणाचे परिमाण शरीरा एवढे आहे. दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे मोठ्या शरीरात ते मोठे होते आणि लहान शरीरात लहान होते. अंतःकरणाचा ज्या शरीराशी संबंध असेल त्या अंतःकरणास त्या शरीराच्या द्वारा भोगवतो. अंतःकरण हे व्यापक मानले असते तर नैकांच्या आत्म्याप्रमाणे सर्व शरीर सर्व अंतःकरणाचे व सर्व शरीर भोगही सर्व अंतःकरणाचे झाले असते. तर आता आपल्याला तिकडे एखाद्यानं जेवण केलं तर इकडे एखाद्याची तृप्ती झाली असती. एखाद्याला दुसऱ्याला मोक्ष झाला असता की ह्याला बी मोक्ष झाला असता. मग ह्या सगळ्या जगाची राहाटीच बिघडून गेली असती सगळे. म्हणून हे परमात्म्यानं सर्व केलेलं आहे. त्याचा ईश्वर सर्वज्ञ आहे आणि त्यांच्या संकल्पना एवढं मोठं झालेलं आहे. तर अंतःकरणे व्यापक मानले असते तर शरीराच्या एका भागात कुठेतरी राहिले असते. त्यामुळे एकाकाली मस्तकात व पायात काटा मोडल्याचे कळले नसते. तर अंतःकरण हे पूर्ण शरीरभर असतं. कारण अंतःकरणाला चेतनाच्या साह्यानं कळतं. कारण अंतःकरण अंतःकरण शरीराच्या एवढ्या भागात राहिले असेल तेवढ्या भागाचे ज्ञान होईल. शरीराच्या इतर भागाचे ज्ञान होणार नाही. म्हणून अंतःकरण अणु नाही. ते शरीरा एवढे मानले आहे म्हणून कोणताच दोष येत नाही. जे अणु नसते ते व्यापक नसते. त्याला मध्यम परिमाण असे म्हणतात. नैकाने आत्मे नाना मानून व्यापक मानल्यामुळे कसा गोंधळ होतो हे वर सांगितलेलेच आहे. सगळं म्हणले काय महाराज काय वाचलं काय सांगितलं ते काहीच कळलं नाही. तर असं जरी वाटलं असलं तुम्हाला तरी आत्मा एकच आहे एवढा सिद्धांत घ्यायचा. अंतःकरण वेगवेगळे आहेत, बुद्ध्या वेगवेगळ्या आहेत, मन वेगवेगळे आहेत, आपलं आपलं कार्य वेगवेगळं आहे. आणि जर समजा एकच आहे असं जर म्हणले असते तर मग असणारं प्रत्येकाला अंतःकरण सगळ्याचं एकच आहे जर मानलं तरी जमत नाही. मन एकच आहे मानलं तरी जमत नाही. शरीर एकच आहे मानलं तरी जमतं का? तर परमात्म्यानं तुमचा आमचा व्यवहार सगळ्यांचा व्यवहार व्हावा म्हणून असणारं प्रत्येकाला शरीर वेगवेगळे दिले, मन बुद्धी चित्त अहंकार दिलं. सगळं कार्य होण्यासाठी वेगवेगळं दिलेलं आहे आणि समजून घ्यायचं आहे की आत्मस्वरूप हे एकच आहे आणि आत्मस्वरूप तेच आपलं रूप आहे. म्हणजे सस्वरूप आणि सस्वरूप हे परब्रह्माशी एकरूप असतंच. हा वेदांताचा सिद्धांत आहे. तर म्हणले नवीन न्यायकाच्या मतात आत्मे नाना आहेत, कर्ते भोगते आहेत, नित्य आहेत, पण व्यापक नाहीत. ते आत्मे वेदांत मतातील अंतःकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहेत, व्यापक नाहीत. म्हणून एकामेकाच्या शरीरभोगाचा संकर नाही. अणु नाहीत म्हणून शरीराच्या एकाच भागाचे ज्ञान होण्याचा व इतर भागाचे ज्ञान न होण्याचा दोष येत नाही. अशा मध्यम परिमाण आत्म्याच्या ठिकाणी परिचय मताप्रमाणे 14 गुण राहतात. पण हे नवीन न्यायकाचे मत बरोबर नाही. तर ध्यानात घ्यायचं हे सगळं काही जे चुकीचं सांगते त्यांचं काढून टाका. आत्मा मध्यम परिमाण मानला तर दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे तो विकारी व नाशिवंत ठरेल. मग अशा नाशिवंत आत्म्याला मोक्ष सांगणारी शास्त्रे व साधने निष्फळ ठरतील. आता जर असे म्हणेल की आत्मा मध्यम परिमाण आहे पण संकोचिक नाही तर हेही म्हणणे बरोबर नाही. कारण आत्म्याचे परिमाण कोणत्या एखाद्या शरीरा समान मानले तर तोच आत्मा पुढच्या जन्मी हत्तीच्या शरीरात गेला तर हत्तीच्या शरीरात कुठेतरी एका भागात राहिल्यामुळे बाकीच्या शरीर भागात ज्ञान राहणार नाही. आता आत्मा जर तसा असता कुठंतरी एखाद्याच ठिकाणी राहून राहिला असता की नाही तसा मग. म्हणजे शरीराच्या इतर भागात पीडा वगैरे होणार नाही. बरे आत्मा हत्तीच्या शरीरा एवढा मानावा तर हत्तीच्या शरीरा एवढा आत्मा पुढच्या जन्मी मुंगीच्या शरीरात गेला तर त्यात मावणार नाही. सगळ्या शरीरामध्ये मोठे शरीर विराटाचे आहे. त्या शरीरा एवढा आत्मा मानला तर आत्मा व्यापक मानल्याप्रमाणेच होईल. कारण विराटाच्या शरीरात सर्व शरीरे सामावलेली आहेत. आत्मे व्यापक झाल्यामुळे सर्व आत्म्यांचा सर्व शरीराशी संबंध येणारच. त्यामुळे काय गोंधळ होतो, किती दोष येतात याचे वर्णन आम्ही केलेले आहे. आत्मा मध्यम परिमाण मानला तर अनित्य होईल. त्यामुळे आत्मा नित्य आहे. आत्मे हे नित्य आहेत या न्यायिक सिद्धांताची हानी होईल. आणि वेदांतात मतामध्ये अंतःकरण मध्यम परिमाण आहे असे मानले असले तरी त्याचा ब्रह्मज्ञानाने नाश होतो असे मानले असल्यामुळे मध्यम परिमाण मानण्यात दोष येत नाही. अशा रीतीने नवीन न्यायिकाचे मतही चुकीचे आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं देवाबद्दलचं जे मत असते ते आपण इथं जे आपल्याला साधू संतांचे जे सिद्धांत आहे जे शास्त्राने सांगितलेलं ते घ्यायचं आणि बाकीचं चुकीचं असेल ते काढून टाकायचं. आत्म्याविषयी
अनुवाद्यांचे मत आहे म्हणले, अनुवादी आत्मे अनेक मानून अणु मानतात. ते असे म्हणतात की आत्मा कर्ता भोक्ता आहे, पण हे आत्मा कर्ता भोक्ता नसतो, हे ध्यानात ठेवा. असा अंगीकार करावा तर अंतःकरणाच्या अनुमान्यामध्ये जो दोष सांगितलेला आहे तो दोषही आत्मा कर्ता भोक्ता नाही असे जर म्हटले तर सांख्यशास्त्राप्रमाणे आत्मे नाना आहेत असे स्वीकारणे निष्फळ होईल. एवढ्याकरिता अनुवादी ज्ञान, सुख, दुःख इत्यादी धर्म आत्म्याचे मानतात. बघा, हे अनुवादी आत्म्याचे म्हणतात, पण हे आत्म्याचं सुख दुःख नसतं, अंतःकरणाचं असतं, हे ध्यानात ठेवा. व ते असे म्हणतात की आत्मा अणु असल्यामुळे शरीराच्या एका भागात असतो, हे खरे. पण कस्तुरी ही जशी एका ठिकाणी ठेवली तिचा सुगंध जसा सर्व घरात पसरतो, त्याप्रमाणे शरीराच्या एका भागात जरी अणु आत्मा असला तरी त्याच्या ज्ञानगुण सर्व शरीरात पसरलेला असतो. म्हणजे असं हे पटवून देतात आपल्याला. त्याचमुळे सर्व शरीरातील अनुकूल प्रतिकूलचे जे ज्ञान त्या अणु आत्म्याला होते, म्हणून आत्मा अणु आहे व श्रुतीने आत्मा अणु असल्याचे वर्णन केलेले आहे. तर अनुवाद्यांचं खंडन आपण उद्याच्या पाठामध्ये घेऊ. बोला पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाये दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भोता परस्परे मिळो वैद्य जीवांचे, जे दूतांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जा